कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू, आता तूच काहीतरी करू शकतो। वस्तीतली दहीहंडी कशी होणार आहे आता तुझ्यावर आहे। मी काय करणार आहे बाबा? अरे अख्खी वस्ती शिवाची वाट बघते आणि जर शिवा नाही आली तर हंडी फोडणार कोण? भाई आता तू शिवाला पाठवू शकतो तर प्लीज भाई पाठव ना तू। यार प्लीज यार, एक जुगाड ना, मग वस्ती पूर्ण धमाल आहे। जीजू हम पे एहसान रहेगा आपका। मागे ये ना जरा आम्हाला। हे भाई आहे बाबा, झाले इमोशनल ढाचे देऊन सगळे। ठीक आहे, बघतो मी शिवाला वस्तीत कसं आणायचं। प्रॉमिस नाही करत आपण। अरे खूप खूप थँक्यू आशू। ते तुमचा आजा म्हणतो ना, दुआ में याद रखना, तसं दुआ में याद रखना। काय ग संपदा, रॉकीचा फोन होता? हा, अगं त्याला आज जरा जमणार नाही यायला, तेच सांगत होता। वा, चाळीतले टीचर दांड्या मारायला लागले। नाही ताई, ते जरा त्याला वेगळं काम आहे त्याचं पर्सनल। बाय द वे शिवा, हा, तो म्हणत होता की सगळे तुझी वाट बघताय तिथे वस्तीत। कशाला? ऊट सूट काय आहे ग तिकडे? आज गोपाळकाला आहे ना, तर दहीहंडी असते आमच्या वस्तीत। शिवा, खरं सांगू ना तर या वस्ती, या चाळी यांच्यामुळेच आपल्या परंपरा आणि संस्कृती टिकून राहिल्यात। काय बोलतोय? काय आहे त्या वस्तीत? काय कमी आहे सांगा ना काका, तुम्ही बरोबर बोलताय। आमच्या वस्तीत ना शिवरात्र एकदम जोरात असते। गणपतीची आरती आहे ना, प्रत्येक घरात जाऊन अख्खी वस्ती करते माहितीये। दिवाळीचा फराळ तो प्रत्येक घरात जातो आणि आमची नगमा आहे ना, तिच्या हातचा शीरकुर्मा तर अख्खी वस्ती अशी दाबून खाते आणि खूप कौतुक करते। आणि गोपाळकाला भाई त्याची बातच वेगळी आहे। म्हणजे वस्तीतल्या चौकात ना अशी हंडी लागते, 5-6 थर तर कुठेच नाही तो, आणि त्याच्यावर डबल एक्का। म्हणजे ग शिवा? म्हणजे सगळ्यात वर आहेत ना असे एकावर एक असे थर लागतात। आणि मेन गोष्ट कोण सांगणार ग? काय अजून? अरे बाबा, ही आपली लेडी सिंगम आहे ना, ही दरवर्षी स्वतः हंडी फोडते। काय? क्या बात आहे शिवा, वा। दरवेळेस ना तुझ्याबद्दल काहीतरी नवीन कळतं आम्हाला। बरं चल चल शिवा, आवरायला घे, तुला जायचं असेल ना वस्तीत, सगळे हंडी फोडायला तुझी वाट बघत असतील। कोणीही कुठेही जायची गरज नाही। अगं पण सीताई, उर्मिला, ती आता या घरची सून आहे, वस्तीतली शिवा नाहीये। आठवतोय ना शिवा? आई अगं काय बोलतेस तू? तुझं ऐकते का ती? तिला जे पाहिजे ते ती करणारच। बघ ती नाही गेली तर, मी सांगते ना तुला। नाही, सीताई म्हणतायत तर नाही जाणार मी। सीता, मला नाही वाटत शिवाने हंडी फोडायला जावं, आणि माझ्या मते आता तिलाही हे कळायला हवं। या घरची सून आहे ती, इतकं उथळ वागून कसं चालेल? पण ती यात चूक काय करते? प्रत्येक सणाचं एक पावित्र्य असतं, पण ते पावित्र्य आजकाल कोणी राखतच नाही। सणाच्या नावाखाली नुसता धांगडधिंगा चालू असतो, आणि त्यात आपल्या सुनेने जायचं का? हे बघ, आपली शिवा तशी नाहीये, आणि तिचे ते सगळे मित्रही नाहीयेत। विचार कर, शिवा तिकडे गेली तर त्या सगळ्यांना किती आनंद होईल, नाही? तुम्ही ठरवलेत ना, मग सांगा तिला जा म्हणून। मी तशी थांबवणारी कोण आहे? करा काय हवी ती मनमानी। एक मिनिट सीता, बघ सीता, तसं असतं तर मी बोलायला आलो असतो का? आत्ता बोलायला आलाय, त्याचा उद्देश तोच आहे ना। हे बघ सीता, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण शिवा हे सगळं आधीपासून तर करते।
इतकी वर्ष करत आली आहे ना, मग आता ती देसाईंशी जोडली गेली आहे. देसाईंची सून आहे ती. हो, पण आपली सून इतरांच्या सुनेसारखी नाहीये. ती वेगळी आहे, बिनधास्त आहे. हे आपण स्वीकारायला हवं ना. ती आपली सून आहे हे तिने तरी स्वीकारलंय का? नाही, तसं असतं तर तिने असे वायफळ हट्ट केलेच नसते. बघ, आताही ती हट्ट करत नाहीये सीता. मीच कीर्ती मगाशी म्हणत होती ना, ते बरोबरच होतं. तुम्हीच तिला डोक्यावर चढवून ठेवलेले आहेत आणि तेही विनाकारण. आपल्या घरची पूजा आहे, ती कोण करणार मग? आणि तुम्हीच म्हणत असता ना, तिला जबाबदारी दे, शिकू दे. मग आता काय झालं त्याचं? आपल्या घरची पूजा मी तिला करायला सांगणार होते, पण ठीक आहे. नाही, ठीक आहे, बरोबर आहे तू म्हणतेस ते. आपण तिला सांगूया जाऊ नको म्हणून. हॅलो. हॅलो आशू, डिप्पर बोलते भाई. हा बोल डिप्पर. काय शिवाकडे काम आहे का? अरे नाही भाई, तुझ्याकडेच काम आहे म्हणून तुला फोन केला ना. माझ्याकडे बोल ना. जिजू, ते एक रिक्वेस्ट होती फक्त. ए, तू जिजू बिजू म्हणू नकोस हा मला. आणि रिक्वेस्ट कधीपासून करायला लागला तू? भाई दही अंडी आहे ना. मग अरे दही अंडी आहे म्हणजे दही अंडी आणि शिवा हे कॉम्बिनेशन वस्तीत असतात भाई. आणि शिवा नसेल ना यावर्षी वस्तीत तर मजा नाही येणार रे दही अंडीला. ऐक ना बाबा, हे बघ मी काय म्हणतो, या वर्षी तुमचं तुम्हाला बघायला लागेल काहीतरी, कारण शिवाला परमिशन नाहीये घरून. अरे माहितीये यार, ते म्हणून तर तुला फोन केला आम्ही. भाई तू बघ ना, काहीतरी कर ना. आशू, आता तूच काहीतरी करू शकतो. वस्तीतली दहीहंडी कशी होणार आहे आता तुझ्यावर आहे. मी काय करणार आहे बाबा? अरे अख्खी वस्ती शिवाची वाट बघते आणि जर शिवा नाही आली तर हंडी फोडणार कोण? भाई आता तूच शिवाला पाठवू शकतो इथं. प्लीज भाई पाठव ना तू. यार प्लीज यार. एक जुगाड ना, मग वस्ती पूर्ण धमाल आहे. जीजू हम पे एहसान रहेगा आपका. मागे ये ना जरा आम्हाला. हे भाई आहे बाबा, झाले इमोशनल ढाचे देऊन सगळे. ठीक आहे, बघतो मी शिवाला वस्तीत कसं आणायचं. प्रॉमिस नाही करत आपण. अरे खूप खूप थँक्यू आशू. ते तुमचा आजा म्हणतो ना, दुआ में याद रखना, तसं दुआ में याद रखना म्हणजे. अरे यार, एवढे डायलॉग मारून त्यांना प्रॉमिस तर केलंय, पण आता मला हे कसं करायचं? एकीकडे आई आहे, एकीकडे ती अख्खी वस्ती थांबली आहे वाट बघत. अवघड आहे. दुआ में याद रखना म्हणे. तू काय अजय देवगण आहेस का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.